बीडच्या घटनेमध्ये दोन सूर लागतात, एक तर कराड यांना अरेस्ट झाली पाहिजे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असं विरोधकांचं ठाम आहे। या बाबतीत आता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उत्तराची या ठिकाणी आपण थोडी वाट पाहूया। माननीय मुख्यमंत्री महोदयांचं सविस्तर उत्तर सभागृहामध्ये येईल आणि सभागृह सुरू असताना अशा प्रश्नांच्या संदर्भामध्ये सरकारची भूमिका सभागृहाच्या बाहेर, सभागृहाच्या आधी चर्चा, सभागृहात आधी जाहीर करण्याच्या अगोदर बाहेर बोलणं योग्य नाही। त्यामुळे थोडा वेळ आपण थांबा, माननीय मुख्यमंत्री महोदय चर्चेला सविस्तर उत्तर देतील, त्याचवेळी सरकारची यातली भूमिका आपल्याला स्पष्ट समोर येईल। जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे या घटनेतला, सरपंचच्या घटनेतला, तो खूप क्रूरतेने मारलेल्या घटना आली, खूप भयानक असा तो रिपोर्ट आलेला आहे। नाही, मी तेच सांगतोय आपल्याला, थोडा वेळ थांबा, एकदा उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांचं सभागृहामध्ये येऊ द्यात। त्या उत्तरामध्ये सगळ्या गोष्टी या ठिकाणी ज्या काही आतापर्यंतच्या चौकशीमध्ये समोर आलेल्या आहेत त्या सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिल्या जातील। मी आता सांगितलं आपल्याला की कालच ती घटना घडलेली आहे। मी आता माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही चर्चा करतो आणि नक्की या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतील आणि जे कोणी दोषी असतील, जाणीवपूर्वक मराठी भाषिक लोकांवर, मराठी बोलणाऱ्या लोकांवर अशा पद्धतीने जाणीवपूर्वक जर कोणी वारंवार त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्रामध्ये ते सहन केलं जाणार नाही। मराठी का मुद्दा है, जिस तरह से इस बारे में जो मराठी भाषिक लोगों के ऊपर हमला हुआ है मुंबई में, इस बारे में मैं अभी सदन चालू होने के बाद माननीय मुख्यमंत्री महोदय से और उप मुख्यमंत्री महोदय से चर्चा करूंगा और ये दोनों ही इसमें दखल लेके इसकी जांच करवाने के आदेश जो भी है वो सभागृह में इसके बारे में स्टेटमेंट देंगे और जो स्टेटमेंट सरकार की तरफ से सभागृह में आएगा उसके बाद वो स्टेटमेंट की तरफ पुलिस आगे की कार्रवाई करेगी। बघू ना, आता सभागृह चालू होते, आता चालू झालेलं आहे। आम्हाला तुम्ही जर त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री या संदर्भात समर्थन करणार का त्यांच्याकडनं, ऐका ना, आता म्हणूनच मी म्हणतोय आता सभागृह चालू होते, बेल संपली, आता चालू झाला असेल सभागृह, आम्हाला हाऊसमध्ये जाऊ द्यात। निश्चितपणे सरकारची भूमिका सभागृहात आम्ही स्पष्ट करू। सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते खाते वाटपाकडे, अधिवेशन संपत आले। होईल ना, लवकर होईल असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे। आपण जसं सर्व माध्यम प्रतिनिधी खाते वाटपाची वाट पाहताय तसंच जे आमदार आहेत, जे मंत्री आहेत ते सुद्धा सगळे वाट बघतायत। कदाचित लवकरच या बाबतीतला निर्णय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय जाहीर करतील। धन्यवाद।